ते सगळे माहेरची माणसं आहेत माझ्या. हॅलो. तर आता हा सगळा बाहेरचा व्ह्यू बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी गावाकडे आले म्हणून. आता काल लग्नासाठी आले होते आणि लग्न आहे ना गावापासून जवळच होतं, म्हणजे आमच्या गावापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती होतं. म्हटलं आता आलोच आहे एवढ्या लांब, तर सॅटर्डे संडेची पण सुट्टी आहे तर गावाकडे जाऊयात 2 दिवस म्हणून इकडे आलो होतो. आता काल लग्नामध्ये जी काही मज्जा मस्ती धमाल केली आहे ना मी, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि काल मी सासरीच येणार होते, पण काल तिथं सगळ्यांनी एवढी रिक्वेस्ट केली ना, आम्ही सगळेच आलो आहे, भाऊ बहीण वगैरे सगळेच आले होते. आजच्या दिवस तर राहणार वगैरे, म्हटलं चला आता एवढे सगळे तुम्ही रिक्वेस्ट करताय, मी तर रडलच बाबा, एवढी रिक्वेस्ट करत होते ते, म्हटलं चला राहतेच मी तुमच्यासोबत. आणि तुम्हाला सांगू का, माझ्या माहेरच्या पाहुण्यांचा गोतावळा जो आहे ना, एवढा मोठा आहे की असं म्हणू शकता एका लग्नाचं वरात तर नक्कीच होऊ शकतं. कारण आहे ना, माझ्या आईला 7 मावश्या आहेत, त्यासोबतच 3 मामा आहेत आणि त्यांची मुलं, नंतर त्या मुलांची मुलं वगैरे, म्हणजे एवढी मोठी फॅमिली आहे ना, त्यामुळे ना एक लग्नाचा वरात तर नक्कीच, म्हणजे कोणी जरी आजूबाजूचे पाहुणे रावळी नाही ना बोलवलं, तरी लग्न एवढं वरात तर नक्कीच जमतं आमच्या इथे. तर मग आता त्यामुळेच आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहेत, निम्म्यापेक्षा कमीच दाखवले आहेत. आता सगळ्यांसोबत तर काही मला व्हिडिओ काढता आला नाही, ह्या गाठीबिटी सगळ्यांच्या झाल्या, पण व्हिडिओ काही काढायला जमले नाहीत. मग जेवढे कुणाचे काढलेत ना, तेच म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करूयात. हॅलो फ्रेंड्स. तर आज आम्ही चाललो आहे गावाला. आता जाता जाता आहे ना, मला एका कार्यक्रमाला जायचं आहे, लग्न आहे, त्यासाठी जाणार आहे आम्ही. तर त्या अगोदर आहे ना, आता 2 दिवसासाठी आम्ही घरी चाललो आहे, तर म्हटलं ही कॉक्रोचची पावडर टाकून जाऊयात, कारण सगळ्या घरामध्ये नुसते कॉक्रोच दिसायला लागलेत. आणि ही जर आता 2-3 दिवसामध्ये ना पावडर टाकल्यावरती येईपर्यंत कॉक्रोच सगळीकडे असे मरून पडलेले दिसतात, म्हणजे हे खूप सारा फरक पडतो कॉक्रोचला. त्यामुळे म्हटलं का, आणि मी प्रत्येक वेळेस असंच करत असते ज्यावेळेस कधी गावाकडे वगैरे जाणार असेल ना, कारण येऊन तर सगळं क्लीन करायचंच असतं आपल्याला, मग जातानाच पावडर टाकून जात असते ही. आणि मग येईपर्यंत मग कॉक्रोच पण निम्म्यापेक्षा जास्त कॉक्रोच निघून गेलेले असतात किंवा मरून गेलेले असतात. चालतं मग पटकन ही कॉक्रोचची पावडर टाकून घेते. तर हे बघा, अशी ना साईडला कॉक्रोचची पावडर टाकून घ्यायची, म्हणजे कसं जास्त करून कॉक्रोच येत ना अशी कडेलाच आपली फिरत असतात. हे बघा सगळीकडे मी आता टाकून घेतली. पाहिल्यावरती खूप सारे कॉक्रोच आपल्याला मेलेले दिसतील. चला, तर आज आमची ना गॅलरी पण पूर्णपणे मोकळी होणार आहे, कारण सगळी झाडं घेऊन आम्ही गावाकडे चाललोय. झाडं चालली आपल्या गावाला. हॅलो. तर आज आम्ही निघालो आहोत माझ्या मामाच्या लग्नाला, आणि पुण्यामध्ये खूप सारा पाऊस चालू आहे बरं का. सगळीकडे ना नुसती चिक झाली पावसाची, रात्रभर एकदम धो असा पाऊस चालू आहे. आणि आमच्या पाठीमागे सगळी झाडेच आहेत बघा. माझ्या तर डोक्याला टेकतायत, शिवांच्या तर डोक्याला टेकतायत. आता आम्ही सगळी झाडे घेऊन गावाकडे चाललोय. आता मेकअप वगैरे काहीच केलेलं नाहीये. आता म्हटलं, कारण प्रवास पण खूप लांबचा आहे, तिथे गेल्यावरतीच मेकअप करता येईल म्हणून आहे ना, आहे तशीच आली. लिपस्टिक तेवढी लावली आणि आय शॅडो तेवढा लावलेला आहे, बाकीचं काही आय शॅडो नाही, सॉरी आयलायनर आणि मस्करा तेवढा लावलेला आहे, बाकी काहीच मेकअप केलेलं नाही. आता म्हटलं लग्नाच्या ठिकाणी गेल्यावरतीच बाकीचं सगळं आपलं मेकअप वगैरे करून घ्या. आता आम्ही थांबलो आहोत एका हॉटेलवरती जेवण करायला, कारण भूक लागली, येताना काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळं थोड्या वेळ म्हटलं तर थोडासा नाश्ता करूयात आणि तेवढाच आराम पण होईल. आणि बाहेर मस्त असताना पाऊस पडल्यामुळे वातावरण पण छान झालंय सगळीकडेच. व्हिडिओ काढते. यवतमध्ये ना एक काहीतरी नाव नाही आठवते माझं मला त्या हॉटेलचं, पण तिथे एक हॉटेल झाले आणि खरंच एवढं भारी टेस्टी सगळं होतं ना. तर आम्ही इथे नाश्त्यासाठी आहे ना कांदा भजी, त्यासोबतच पुरी भाजी आणि वडापाव पण घेतला होता, कारण बाहेर आहे ना पाऊस एवढा मस्त असा चालू होता ना, आणि त्यामध्ये असं काहीतरी वेगळं खायचं म्हटलं ना, भजी वडापाव वगैरे, मग तर काय भारीच वाटतं असेल. आणि त्यामध्ये गरमागरम होतं एकदम, आणि कांदा भजी तर खूपच भारी होते. कसे वाटले भजी? छान आहे. काय काय खाल्लं? वडापाव. भजी वडापाव, पुरी भाजी. आता आम्ही पोचलोय हॉटेलला, आता आम्ही जाणार लग्नाला.
तर आता पोटोबा करून घेतला आम्ही. आता लग्नाला जायला निघायचं. आता लेट तर झाले आम्हाला इथेच खूप सारं, कारण भूक पण लागली होती. सकाळपासून आम्ही काही खाल्लं पण नव्हतं. 1-1.5 तासामध्ये आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचेल. रस्त्याच्या कडेला पाणी आले बघ शिवांक, पाणी. काय वाटतंय रे हे, काय असल्यासारखं? वरातीमध्ये थोडाफार डान्स केला आणि आता आतमध्ये येऊन सगळ्यांसोबत बसले होते. तर यामध्ये माझ्या वहिन्या, बहीण वगैरे सगळ्याच जणी होत्या. मग ह्यांच्यासोबत थोडा वेळ बसले. लगेच लग्नाचा पण टाइम झाला होता. आणि या दोघी जणी आहेत माझ्या मामी. आता त्यासोबतच आहे ना खूप सारे पाहुणे वहिनी दिसा नाही त्या वहिनी. तर हा आहे आमचा सगळा गोतावळा. आता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आमचा गोंधळ पण कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आता आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत. तोपर्यंत काय चालू होतं, काय काय सगळ्यांचे आणून ठेवायचे, त्याच्यावरती बसायचे. काय रावी तोंड, रावीचं तोंड बघण्यासारखंच आहे. रावी काय करते दीदी? हा किती लाल मिरच्या तू मामी? मिरच्या किती लाल आहेत. आता थोड्या वेळ सगळे निवांत झाल्यावरती आमची गँग इथे बसली होती पत्त्या खेळायला. तर लहानपणी तर एवढा खेळ आहेत ना, ज्यावेळेस बाहेर येईल ना त्यावेळेस पण आमचं असं काही नाही काही चाललेलंच असतं. पटपट पानं बघा राहिलं बोलून असे पण नाही बोलणार त्याला माहिती तर मला काही दुबई दुबई तू जाणार आहेस दुबईला? मला कुठेही म्हटलं की दुबईला
संध्याकाळी आमची एवढी सगळी गँग मिळून जेवायला गेलो होतो बाहेर. आता ना एका टेबलावरती तर काय आम्ही मावत नाही. त्यामुळे ना असं वेगवेगळे टेबल करून बसलो होतो. त्यामध्ये काही व्हेजिटेरियन तर काही नॉन व्हेजिटेरियन पण होते. मग जे काही व्हेजिटेरियनवाले होते ते वेगळे बसले होते आणि आम्ही सगळे एकत्र बसून आहे ना असं जेवणाचा आस्वाद घेत होतो. सगळ्यांसोबत एवढ्या खूप दिवसांनी गप्पा रंगल्या होत्या ना मस्त, पण तेवढंच वाटत होतं. आता संध्याकाळचं जेवण तर छानच झालं होतं, पण सगळ्यांना भेटून भारी पण तेवढंच वाटत होतं, कारण खूप दिवसातून आता दिवाळीमध्ये पण आम्ही सगळे आलो होतो, पण गाठीपिटी कुणाच्याच झाल्या नव्हत्या. मग असं कोणाचं लग्न वगैरे असेल, काही कार्यक्रम असतील ना, तर सगळे एकत्र येतात. आणि मी आज जाणार होते सासरी, पण सगळ्यांनी रिक्वेस्ट केली, की आजच्या दिवस थांब, सगळेच आहे, आम्ही आलोय. तर म्हटलं चला आता मी पण थांबते म्हणून. आणि मला काय सासरहून यायचं म्हटलं तर लांब नव्हतं, पण म्हटलं यायचं जायचं त्यापेक्षा सगळ्यांसोबत एखादा दिवस घालवला म्हणून काय होतं. ते आलो आहोत बाहेर जेवण करायला आणि ही बघा आमची सगळी एवढी सगळी गँग आहे. ते सगळी माहेरची माणसं आहेत माझ्या. हाय तरी करा. तरी घाबरले ती. चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ? थोडासा नवीन होता, वेगळं काहीतरी कंटेंट होते. वेगळे तर असे नसतातच, आता सगळ्यांकडे लग्न वगैरे असतात आणि त्यामध्ये असं वेगळं काहीतरी दाखवण्याचं म्हणजे मी फर्स्ट टाईम असा कंटेंट बनवलाय. जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.